गडकरीने जे आपल्या 15च्या अधिवेशनामध्ये 2015 नागपूरला पहिलं पावसाळी अधिवेशन झालं आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये ज्याला देवेंद्रजींनी ज्याला नागपूर ते मुंबई हा जो रस्ता आहे तो आम्ही समृद्धी महामार्ग करणार आहोत आणि त्याला 30,000 कोटी रुपयाची योजना त्यांनी तयार केली आणि त्याचं सुतोवाच जे आहे हे नागपूरलाच केलं होतं. त्यांच्या काळात तो मंजूर झाला, त्यांच्या काळात तो चालू झाला, 4 पदरी करू वगैरे वगैरे, पण झाला नाही. ही 40-87 ची घटना आहे. पण त्यानंतर ज्यावेळेला 95ला गडकरी ज्यावेळेला बांधकाम खात्याचे मंत्री झाले त्यावेळेला त्यांनी मुंबईमध्ये एकट्या मुंबईत 56 उड्डाण पूल केले एकट्या मुंबईमध्ये. आणि पुणे ते मुंबई हा रस्ता त्यांनी 4 पदरी त्यावेळेला केलाय. आणि म्हणून एकदा त्या रस्त्याने बाय रोड अमिताभ बच्चन चालले होते आणि आधी अमिताभ बच्चनला वाटलं आपण, तर मग त्याने गडकरींना फोन केला आणि गडकरीने फोन उचलला आणि ते म्हणले की मैं अमिताभ बच्चन बात करो. तर गडकरीने फोन ठेवून दिला. त्याला म्हटलं कोणीतरी चेष्टा करते आपली. त्याने तिसऱ्यांदा फोन केला आणि मग ते म्हणले अरे गडकरी साहब मैं सही अमिताभ बच्चन बोल रहा हूँ, तुमने इतना अच्छा रास्ता बनाया, मुझे लगता मैं भारत में है क्या विदेश में है ऐसा मुझे लग रहा, करके तुमको धन्यवाद देता हूँ. और सगळीकडे रस्ते झाले आणि गडकरीला इथल्या तरुण भारतच वाचलं होतं मी. एक फूट होतं, गडकरी तुम्ही आता रोड करी व्हा ना. त्यावेळेचं, आता नाही, त्यावेळेचं म्हणजे रोड करी व्हा म्हणजे दुबळे व्हा अशा प्रकारचं ते वाक्य होतं. आणि म्हणून गडकरींचं नाव सगळ्या याच्यामध्ये देशभर आणि बाहेर जाते. आपल्याला महाराष्ट्र जेव्हा ते इथं मंत्री होते बांधकाम खात्याचे त्यावेळेला मी त्या मंत्रिमंडळातच होतो. आणि त्यावेळेला मुंबई पुणे हा जो रस्ता होता तो इतक्या वेळेला जाम व्हायचा की मलाही अनुभव आला त्याचा. परंतु वरच्या सभागृहाचे विधान परिषदेचे सभापती जयवंतरावजी टिळक हे पुण्याहून अधिवेशनाच्या दिवशी पुण्याहून सकाळी निघायचे आणि त्यांचं अधिवेशन एक वाजता असायचं. देशाचं काम करताना, समाजाचं काम करताना आमची जी इच्छाशक्ती आम्हाला जी मिळालेली आहे किंवा जी घडवली आहे त्या इच्छाशक्तीच्या द्वारे हे सगळे काम चालतंय. आणि म्हणून आम्ही कोणी स्वतःचा कधी विचार केला नाही, आमच्या वैयक्तिक कामाचा विचार केला नाही, मोठेपणाचा विचार केला नाही. आम्हाला काय माहित होतं लहानपणी आम्ही एवढ्या पदावर जाऊ म्हणून. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही एवढे पद भूषू, कधी आमदार होऊ, खासदार होऊ, कधी मंत्री होऊ, कधी राज्यपाल होऊ. बिलकुल कधी नाही. मला राज्यपाल झालोय मला कळलं पण नाही. मी कधी आशा नाही केली आणि कोणाला मागणी नव्हतं. तर मी आता आमदार होतो मागच्या टर्मला. मी आधी 2 वर्ष सांगितलं होतं की मी पुढची निवडणूक लढणार नाही, जाहीर सांगून टाकलं होतं. कारण माझ्याकडे आणखी काही कामं पण होती ती करायची मला होतीच आहे. आणि त्यामुळे सांगून टाकलं होतं. म्हटलं समाजाने मतदारांनी आणखी किती वेळा निवडून द्यावं त्याने म्हणून थांबलो होतो. पण एक दिवस अचानक मोदीजींचा फोन आला. 27 जुलैला फोन आला आणि त्यांनी मला सकाळी 9, पावणे 9ला फोन केला. आणि मला वाटलं की जो मोबाईलवर फोन आला तो प्रायव्हेट फोन होता. मला वाटलं कोणाचा प्रायव्हेट नंबर आहे. तर तिथून PM कार्यालयातून मला ते बोलले की आप हरिभाऊ बागडे बोलते हैं क्या. मैंने बोला हाँ, PM साहब बात करणे. मला वाटलं कोणीतरी आता आपल्याला हे चेष्टा करते. तर खरंच त्यांचा आवाज ओळखू आला मला. ते मला पहिल्यांदा मराठीत म्हणले काय चाललंय हरिभाऊ तुझं. म्हणलं काय नाही, व्यवस्थित चाललो, गावाला चाललो, एका रस्त्याने होतो. तर तेवढे
आपको महाराष्ट्र के बाहर जाना है, किसी को बताना नहीं, मैं सबको बता दूंगा. मी आपलं गप राहिलो. रात्री 2:30 वाजता मला लोकांनी उठवलंय आणि म्हणलं झालं काय, तेव्हा तुमची नियुक्ती झाली राजस्थानचे राज्यपाल म्हणून. मी तर झोपून गेलो. म्हणलं झाली तर झाली, आता जाऊन झोपा तुम्ही, मी पण झोप. आता असे आम्हाला काही माहितीच नाही कुठलं काम करायचं उद्या. आमच्या नशिबात कुठलं काम सांगतील. मला तर अनेक वेळा सांगणार हे कर तू ते कर तू ते कर, असं करत 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 कुठलंही वर्ष माझं खाली राहिलं नाही. सातत्याने कामात राहिलो आणि त्याचा आज परिणाम आहे. जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. गावाचा स्वर्ग करायचा असेल तर सगळ्यांनी झटलं पाहिजे आणि एक साथ झटलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. कळो ये वळो, कळो ये वळो, देह कार्तिक घडू दे, देह कार्य कातरून असे विनवानी प्रभूला करणारे. आणि म्हणून हे डॉक्टरांच्या साठी देखील ते लागू पडतं, अनेकाला ते लागू पडतं. तशा अर्थाने आता या ठिकाणी अनेकांनी काम केले. मी इथं मला डॉक्टरांनी फोन केला आणि सांगितलं की असा कार्यक्रमाचा तुम्ही या. आणि त्या दिवसामध्ये अटलजी होते, दीनदयालजी पण होते. आणि तिथं उल्लेख झाला होता की 67च्या निवडणुकीमध्ये आमचे 4 खासदार निवडून आले, 4 आमदार निवडून आले. त्यात लक्ष्मणराव मानकर होते, शामरावजी बापू काते होते, रामू माळगे होते आणि मुंबईतून हाशी वाडवानी होते. हे 4ही आमदार त्यावेळेला निवडून आले होते. असा उल्लेख त्यावेळेला तिथं केला होता. आणि 4 नगरपालिका जनसंघाने जिंकल्या असंही तिथं वर्णन केलं होतं 67 साली. आणि तिथं त्यावेळेस ती एक तुमच्याकडची धामणगाव, दुसरी एक माठवाड्यातली होती एक आंबड, तळेगाव दाभाडे आणि आणखी एक होती हे धरणगाव जळगाव जिल्ह्यातलं. असे 4 नगरपालिका आणि 4 आमदाराचा उल्लेख त्यावेळेला स्टेजवरून करण्यात आला होता. आणि त्यामुळे मला अजून ते आठवते, कारण मी त्या कार्यक्रमाच्या काही व्यवस्थेमध्ये होतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.